तर गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांची मालिका आणि त्यांचे आरोप थांबत नाहीयेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी आणखी एक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये अजित पवारांचा राजीनामा मागणाऱ्या दमानी यांनी आता पुन्हा एकदा अजित पवारांनाच टार्गेट केलंय। मात्र यावेळी विषय आहे हॉस्पिटलचा। काय आहे प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। आता आणि एक 500 कोटींची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना। शताब्दी हॉस्पिटल हे एक 580 बेडचं हॉस्पिटल बीएमसीने बांधलंय। विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं त्याचा घाट घातला आणि योगायोगानं ह्यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं बीड केलंय। मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा, एकदा अख्खा महाराष्ट्र हा या सगळ्या राजकारणांच्या घशात घालून मोकळे व्हा। हा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा नवा आरोप। पुण्याच्या कोरेगाव पार्क जमीन विक्री प्रकरणाचा धुरळा खाली बसत नाही, तोच दमानी यांनी अजित पवारांवर आणखी एक गंभीर आरोप केला। अजित पवारांनी 500 कोटीचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। ही तेरणा संस्था आहे पद्मसिंह पाटील यांची। पद्मसिंह पाटील हे खासदार सुनेत्रा पवारांचे भाऊ असल्यामुळे आरोपांची सुई अजितदादांकडे वळली आहे। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल बीएमसी हे का करतेय, एक कशासाठी करते, अशीच सगळी सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। तर दमानी यांनी केलेल्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी शालजोडीतली प्रतिक्रिया देत या प्रकरणातल्या भाजप कनेक्शनकडे बोट दाखवलंय। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल। ज्या तेरणा ट्रस्ट बद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजीत सिंगांनी घेतलेला आहे। तर भाजपनं मात्र या आरोपांबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे। संघ आणि संघाचे सेवा कार्य यामध्ये राजकीय अभिनिवेश, राजकीय व्यक्तींचा सहभाग किंवा राजकीय व्यक्तींशी संपर्क हा कधीच नसतो। त्यामुळे संघाच्या कुठल्याही सेवा कार्य, मग हॉस्पिटल असेल किंवा अजून काही असेल, यामध्ये कुठलाही राजकीय वास असण्याचं कारण नाही। त्या निविदा प्रक्रियेची पूर्ण माहिती मी घेईन। या संदर्भामध्ये निविदा प्रक्रियामध्ये काही अनियमितता असेल, त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणाला तरी मदत आणि कोणाच्या तरी विरोधात असं काही असेल तर त्याची नक्की चौकशी करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल मी अवगत करेन। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दमानी यांवर जोरदार हल्लाबोल केला। दमानी या कशा प्रकारे सिलेक्टिव्ह आरोप करतात हे दाखवण्याचा प्रयत्न अंधारेंनी केलाय। दमानी नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहेत, कारण दमानी भाजपबद्दल बोलूच शकत नाही। अडचण काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानी कुठे गेल्या होत्या, मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानी का धावून आलेले नाहीयेत। आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानी शोधून सापडत नव्हत्या। अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका, प्रकरण धसास न्या, शेवटापर्यंत न्या। मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानी यांचा, तर तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल माझी। प्रकरण हॉस्पिटलचं असलं तरी या प्रकरणाचा आरोग्य विभागाशी संबंध नसल्याचं सांगत आरोग्य मंत्र्यांनी हात वर केले। अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय। याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनियमितता किंवा अशा पद्धतीनं कुठलं एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केलं असा विषय नाही।
नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. मे बी ते नगरविकासचं आहे, ट्रस्ट ऍक्ट खालचं आहे किंवा काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाहीत, एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगेन. दमानी यांनी केलेल्या आरोपांची आता सरकारकडून किती गांभीर्यानं दखल घेतली जाणार आणि दमानिया या प्रकरणाचा कसा पाठपुरावा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.